आता पाहणार आहोत मोठ्या बातम्या। नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर प्रयागराजला जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी वाढल्याने चेंगराचेंगरी घटनेत 18 जणांचा मृत्यू तर 10 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती। नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीच्या घटनेमुळे व्यथित झालो। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विट, घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे रेल्वे मंत्रालयाचे आदेश। आंतरधर्मीय विवाहाला विरोध नाही, पण खोटं बोलून, ओळख लपवून आणि फसवणूक करून लग्न करण्याची प्रवृत्ती चुकीची, राज्य सरकार योग्य पाऊल उचलेल। लव्ह जिहादच्या मुद्द्यावर फडणवीसांकडून भूमिका स्पष्ट। तर लव्ह जिहाद कायदा सामाजिक ध्रुवीकरणासाठी केलेला प्रयत्न, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, ही वाटचाल संविधानाच्या विपरीत असल्याचंही वक्तव्य। आज लव्ह जिहादच्या अनुषंगाने कायदा आणतील, त्यामुळे ही जी वाटचाल चाललेली आहे ही संविधानाच्या विपरीत आहे। अशा प्रकारे पोलरायझेशन, ध्रुवीकरण, सामाजिक ध्रुवीकरणाकरता केलेला हा त्यांचा प्रयत्न आहे। जात प्रमाणपत्रासाठी 6 एप्रिलपर्यंत मुदतवाढ, एसईबीसी आणि ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना अंतिम संधी। सीईटी प्रवेशावेळी प्रमाणपत्र अर्जाच्या पावतीवर निश्चित झालेला प्रवेश रद्द होऊ नये यासाठी मुदतवाढ। अन्न परवाना नसेल तर कारवाई होणार, अन्न सुरक्षा आणि मानके कायद्यांतर्गत नोंदणी आणि परवाना घेणं बंधनकारक, आरोग्याची काळजी घेण्याचं एफडीएचं आवाहन। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या वक्तव्याविरोधात शेतकरी कामगार पक्ष आक्रमक, ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर कोकाटेंच्या पोस्टरला जोडे मारत निषेध, मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी। मराठी बोलण्यास नकार देणाऱ्याला ठाकरेंच्या शिवसेनेचा इंगा, क्रॉफर्ड मार्केटमधील एका शोरूम मॅनेजरनं हात जोडून मागितली माफी, मराठी तरुणाला हिंदी गुजराती बोलण्यास केली होती जबरदस्ती। मला मराठी येत नाही, तुम्ही माझी तक्रार करा। उल्हासनगरमध्ये आरपीएफ जवानाची मुजोरी, तर मराठीला अभिजात भाषेचा दर्जा कधी मिळाला, मराठी आरपीएफ अधिकाऱ्याचा अजब सवाल।